आजकाल ॲसिडिटी होणं, ब्लोटिंग होणं, छातीत जळजळ होणं ह्या समस्या खूप कॉमन आहेत. आणि आपल्याला त्याचं कारण आजकालचं फास्ट लाईफ, ताणतणाव, रात्री उशिरा झोपणं, उशिरा खाणं असं वाटतं. म्हणून त्याच्यासाठी आपण कुठली इन्व्हेस्टिगेशन करत नाही आणि तात्पुरते मेडिसिन आणून ती वेळ भागवून नेतो. पण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे आणि गंभीर पण आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये 50% पॉप्युलेशन एच. पायलोरी हे इन्फेक्शन कॅरी करतं. भारतामधल्या 10 व्यक्तीमध्ये 6 ते 8 व्यक्ती एच. पायलोरी इन्फेक्शननी ग्रस्त असतात. हेलिकोबॅक्टर पायलोरी ह्या बॅक्टेरियाचं जेव्हा इन्फेक्शन होतं, तेव्हा त्याची लक्षणं जाणवत नाहीत किंवा एकदम सौम्य प्रकारचे असतात. त्यामुळे ते दुर्लक्षित केले जातात. जेव्हा सीरियस लक्षणे दिसायला लागतात, तेव्हा खूप नुकसान झालेलं असतं. हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे अँड वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. मी एक मेडिकल प्रोफेशनल आणि कॅन्सर सर्व्हायव्हर पण आहे. जठराचं पीएच ॲसिडिक म्हणजे 1 ते 2 इतकं असतं. बहुतांश बॅक्टेरिया जठरामधल्या ॲसिडमध्ये टिकाव धरू शकत नाहीत. एच. पायलोरी एवढं एकच बॅक्टेरिया आहे, जो ह्या ॲसिडमध्ये तग धरतो आणि जठराचं नुकसान करतो. आता हे एच. पायलोरी स्टमक ॲसिडमध्ये कसा सर्व्हाइव्ह होतो? एच. पायलोरी बॅक्टेरिया युरेज ह्या एन्झाईमपासून युरियाचं रूपांतर अमोनियामध्ये करतं. अमोनिया ॲसिड न्यूट्रलाइज करतं आणि एच. पायलोरी ह्या जीवाणूच्या भोवती एक संरक्षण कण तयार होतं. आणि ते हळू-हळू जठराचं आतील आवरण असतं, तिथे इन्फ्लामेशन, सूज निर्माण करतात. ह्या कंडिशनला गॅस्ट्रायटिस असं म्हटलं जातं. अशा परिस्थितीमध्ये रुग्णाला छातीत दुखणं, जळजळ करणं असे लक्षणं जाणवू लागतात. आणि हे जर असंच चालत राहिलं, तर जठरामधलं जे आतील आवरण असतं, त्याचं नुकसान व्हायला लागतं आणि ते विरळ व्हायला लागतं. जठरामधलं जे ॲसिड असतं, या विरळ आवरणामध्ये लीक व्हायला लागतं. तिथे ते जायला लागतं. तिथे अल्सरसारख्या परिस्थिती तयार होतात. त्याला गॅस्ट्रिक अल्सर्स किंवा पेप्टिक अल्सर्स असं म्हटलं जातं. पेशंटला पोटाच्या वरच्या भागामध्ये एकदम शार्प पेन व्हायला लागतो. जेव्हा पेशंट एम्प्टी स्टमक असतो, उपाशी पोटी असतो, त्यावेळेस हे पेन जरा जास्तच असतं. कधी-कधी ह्या अल्सर्समधून रक्तस्राव व्हायला लागतो. अशा वेळेस रुग्णाचं जर स्टूल असतं, मल असतं, ते काळपट चॉकलेटी कलरचं व्हायला लागतं. त्याला मेलेना असं म्हटलं जातं. जठरामध्ये सूज, इन्फ्लामेशन असतं. त्यावेळेस आपण जे खातो त्याच्यामधून आयर्न ॲब्सॉर्प्शन होत नाही आणि रुग्णाला अॅनिमिया होतो. पेशंटला पोट भरल्यासारखं वाटतं, ब्लोटिंग व्हायला लागतं. थोडंसं जरी खाल्लं तर पुढे खाण्याची इच्छा होत नाही. नॉझिया होऊ शकतो, व्हॉमिटिंग पण होऊ शकते आणि अशा काही लक्षणामुळं पेशंटला इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. एच. पायलोरी इन्फेक्शन हे गंभीरपणाने का घ्यायचं? WHOनी एच. पायलोरी इन्फेक्शनला ग्रुप 1 कार्सिनोजन असं क्लासिफाय केलेलं आहे. एच. पायलोरी जीवाणू हे नुसतं स्टमकचं आतील आवरण खराब करत नाहीत, तर तिथं एक असं इन्फ्लामेटरी वातावरण तयार करतात. पेशींच्या सिग्नलिंगमध्ये बदल करायला लागतात. जठराच्या आवरणातल्या ज्या पेशी असतात, त्यांचे DNA डॅमेज व्हायला लागतात आणि त्यांच्यामध्ये बदल व्हायला लागतो. पेशी ॲबनॉर्मल्स होतात आणि पुढे जाऊन गॅस्ट्रिक कॅन्सर, स्टमक कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण ही जी अवस्था असते, ती इन्फेक्शन झाल्या-झाल्या होत नाही. जेव्हा हे इन्फेक्शन खूप काळापर्यंत म्हणजे 10-20 वर्षापर्यंत त्या रुग्णाच्या स्टमकमध्ये राहतं आणि त्याची कुठलीही ट्रीटमेंट केली जात नाही. रुग्णाची लाईफस्टाईल अशी आहे, की तो स्मोकिंग करतोय किंवा डेली अल्कोहोल कन्झ्युम करतोय, पुअर न्यूट्रिशन आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन त्या व्यक्तीला स्टमक कॅन्सर, गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याचं रिस्क डेव्हलप होतं. प्रत्येक एच. पायलोरी इन्फेक्शन याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होत नाही. आपण जर सावध राहिलो, जागरूकता असेल, तर कॅन्सरसारखा आजार आपण टाळू शकतो. आता आपण बघूया एच. पायलोरी इन्फेक्शन स्प्रेड कसं होतं. एच. पायलोरी ह्या जीवाणूचा प्रसार फिको ओरल किंवा ओरल ओरल असा असतो. भारतासारख्या ठिकाणी जिथं पॉप्युलेशन जास्त आहे, डेन्सली पॉप्युलेटेड एरिया म्हणजे स्लम एरिया आहे किंवा गावखेडा आहे, जिथे स्वच्छ पाण्याचा पुरवठा नाहीये, सॅनिटायझेशनच्या समस्या आहेत, अशा ठिकाणी एच. पायलोरी इन्फेक्शनचा प्रसार झपाट्याने होतो. याचा प्रसार अस्वच्छ अन्न, अस्वच्छ पाणी यापासून होतो. लहान मुलामध्ये एच. पायलोरी इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कॉमन आहे. लहानपणी त्यांना काही त्रास होत नाही. पुढे हे इन्फेक्शन ते मोठे होतात तेव्हा सुद्धा ते कॅरी करतात. त्याचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता याचं खूप महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही टॉयलेटला जाऊन येता, त्यावेळेस तुमचे हात तुम्ही स्वच्छ धुतले पाहिजेत. जेवणाच्या आधी तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुतले पाहिजेत. आता ह्याचं डायग्नोसिस कसं करायचं? एच. पायलोरीचं इन्फेक्शनचं डायग्नोसिस करणं अत्यंत सोपं आहे. हे डायग्नोसिस करण्यासाठी रुग्णाला लेबल्ड युरिया पाजला जातो.
एच पायलोरी जीवाणू याच्यावर प्रोसेस करतात. पेशंटच्या श्वासामधून हा एक टिपिकल कार्बन डायऑक्साईड जो असतो तो डिटेक्ट केला जातो आणि त्यावरून एच पायलोरीचं इन्फेक्शन आहे असं समजलं जातं. स्टूल अँटीजन टेस्ट करून एच पायलोरी इन्फेक्शन डिटेक्ट केलं जातं. जेव्हा पेशंटला खूप त्रास असतो, म्हणजे त्याच्या वरच्या पोटात शार्प पेन असतं, व्हॉमिटिंग असतं, नॉझिया असतो. अशा वेळेस हा पेशंट जेव्हा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जातो, त्यावेळेस गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट त्यांची गॅस्ट्रोस्कोपी करून म्हणजे एंडोस्कोपी करून तिथल्या जठराचं सॅम्पल्स ते घेतात. त्यामधून एच पायलोरी ह्या इन्फेक्शनचं निदान केलं जातं. आता येतो ट्रीटमेंट प्लॅन. जेव्हा एखाद्या रुग्णामध्ये एच पायलोरी इन्फेक्शन डिटेक्ट होतं, त्यावेळेस वेगवेगळे अँटिबायोटिक्स आणि अँटासिड्स याचं एक कॉम्बिनेशन किट ह्या रुग्णाला दिलं जातं आणि ते किट रुग्णाने 10 ते 14 दिवस कंटिन्युअसली घ्यायचं असतं. 4-5 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर पेशंटचे सिम्प्टम्स कमी व्हायला लागतात. पेशंटला बरं वाटायला लागतं. पण याची ट्रीटमेंट मध्येच थांबवणं हे चुकीचं आहे. असं केल्यानंतर जे एच पायलोरी बॅक्टेरिया असतात ते जिवंत राहतात आणि ते ड्रग रेझिस्टंट होतात. पुढे त्यांची ट्रीटमेंट करणं थोडंसं अवघड जातं. एच पायलोरी इन्फेक्शन जेव्हा डिटेक्ट होतं, तेव्हा तुम्ही इतर काही औषधं घेण्याच्या किंवा काही क्विक रेमेडीज, होममेड औषधं घेण्याच्या भानगडीत जाऊ नका. कारण यामुळं तुमची लक्षणं कमी होऊ शकतात. एच पायलोरी जीवाणूचे इन्फेक्शन नष्ट होत नाही आणि तो कंटिन्युअसली जठरामध्ये इन्फ्लामेशन करत राहील. जेव्हा तुम्ही तुमची ट्रीटमेंट पूर्ण करता, त्याच्यानंतर कन्फर्मेशन टेस्ट करणं खूप आवश्यक आहे. आता येतो न्यूट्रिशनचा पार्ट. तुम्ही जर डेली कर्ड घेतलात किंवा प्रोबायोटिकचे सप्लिमेंट घेतलात, तुमच्या गटमध्ये चांगले जीवाणू तयार व्हायला लागतात आणि त्यामुळं अँटिबायोटिकमुळे जे डायरिया किंवा ब्लोटिंग होत असतं, ते कमी होईल. तुम्ही जेव्हा ग्रीन व्हेजिटेबल घेताय किंवा फायबरयुक्त व्हेजिटेबल्स घेताय, तुमच्या स्टमकमधलं, गटमधलं इन्फ्लामेशन कमी व्हायला मदत होते. जे आतली आवरण असतं, त्यांचं स्ट्रेंथनिंग व्हायला लागतं आणि तिथलं इन्फ्लामेशन कमी व्हायला लागतं. ब्रोकोली वगैरे आणि इतर ग्रीन व्हेजिटेबल्स हे अँटीऑक्सिडंट असतात. गटमधले जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे, इन्फ्लामेशन आहे, ते कमी व्हायला मदत होते. याच्यासोबत तुम्ही स्मोकिंग टाळायला पाहिजे, अल्कोहोल टाळायला पाहिजे, जास्त प्रमाणामध्ये मीठ खाणं टाळलं पाहिजे आणि प्रोसेस्ड फूड सुद्धा खाणं टाळलं पाहिजे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण यापुढेही मी चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे, ज्याचा तुम्हाला फायदा नक्की होणार. हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत मित्र-मैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.